नमस्कार शिवभक्तांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रोज सकाळी स्नान करून ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून कपाळावर भस्म तिलक लावावा. घरातील देवांना नमस्कार करून एक अध्याय वाचावा. त्या दिवशी शिवजींना दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. वेळ मिळता शिवमंदिरात जाऊन देवदर्शन करून यावे. ब्राह्मणाला 11 रुपये दक्षिणा द्यावी. ज्यांना ग्रंथ वाचन शक्य नाही त्यांनी याच ग्रंथात 15व्या अध्यायात दिलेल्या नित्यपाठाच्या 42व्या श्रद्धेने वाचाव्या. त्यामुळे शिवलीला अमृत ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल. या 11व्या अध्यायाचे महात्म्य विशेष आहे. तो नित्य एकदा व ज्यांना शक्य आहे त्यांनी त्रिकाळ वाचावा. या पठणरूपी सेवेने 11 रुद्र प्रसन्न होतात. रुद्रादाय पाठाचे आणि 1000 कपिला गायी दान केल्याचे पुण्य मिळते. अध्याय वाचून झाल्यावर ओम नमः शिवाय या मंत्राचा रुद्राक्षांच्या माळेवर 108 वेळा जप करावा. कल्याण होते. शिव उपासनेसाठी सोमवार, त्रयोदशी, पक्षप्रदोष, शनिप्रदोष हे उत्तम पर्वकाळ मानले जातात. त्यावेळी उपवास करावा. नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शिव उपासनेसाठी जे उत्तम पर्वकाळ सांगितले आहे त्या दिवशी शिवपूजन, यथाविधी अभिषेक, शिवदर्शन, शिवमंत्राचा जप, श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण, स्तोत्रपठण, उपोषण, जागरण व शिवभजन यांना अनसाधारण महत्त्व आहे. शिवजींची प्रसन्नता लाभून सौख्य मिळते. कार्यातील अडचणी, महासंकटे, दुर्धर रोग, अपमृत्यू, दुःख, दारिद्र्य, कर्ज, गंडांतर यांचे निवारण व्हावे आणि जीवनात सर्वार्थाने सौख्य लाभावे म्हणून शिवलीला अमृत वाचावे. या ग्रंथाच्या पठणाने उपासकाचे इष्ट मनोरथ पूर्ण होतील. गंडांतरे, रोग, पाप, ऋण, दारिद्र्य व संकटे यांचे निरसन होईल. आयुष्य, आरोग्य, धन, धान्य, संतती, संपत्ती, ऐश्वर वृद्धिंगत होईल. शिवकृपेने जन्ममरणाच्या शृंखला तुटून मोक्ष प्राप्ती होईल. मरणोत्तर उत्तम गती मिळेल.